जशा नेहमी चकल्या ज्या बनवतो तशा चकल्या इथे बनवून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता इथे खटपणा यावा यासाठी हा मिरचीचा ठेचा टाकला आहे. तुम्ही मसालासुद्धा ॲड करू शकता. जर तुम्हाला मिरचीचा ठेचा वगैरे नको असेल तर तुम्ही मसाला टाका. मंडळींनो नमस्कार, मी संस्कृती कोलथरकर म्हणजे तुम्हा सर्वांची कोकणची राणी तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर मंडळींनो गेल्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आमच्या इथं उन्हाळी वाळवणं बनवतात, म्हणजे पापड, कुरडई, फेण्या वगैरे हे सर्व सुरू आहे. तर आज मम्मी साबुदाणा आणि बटाट्याची चकली बनवणार आहे. तर चला वेळ न घालवता आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर आता इथे साबुदाणे जे आहेत ते 12 तास भिजत ठेवले होते रात्रीपासून आणि त्या बटाटा किसून घेतलेला आहे. तर आता इथे मीठ टाकायचं थोडंसं चवीनुसार. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं सर्व. तर आता ते बटाटे आणि साबुदाण्याचे आहेत ते असे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. खटपणा यावा यासाठी हा मिरचीचा ठेचा टाकला आहे. तुम्ही मसालासुद्धा ॲड करू शकता. जर तुम्हाला मिरचीचा ठेचा वगैरे नको असेल तर तुम्ही मसाला टाका. ठेचा टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं. मिरचीचा ठेचा उशिरा टाकायचा आणि शेवटी टाकायचं. मंडळींनो आज वातावरण बघा कसं आहे. मध्येच ऊन पडतंय, मध्येच सावली पडते. हे बघा आत्ताच ऊन होतं आणि सावलीसुद्धा पडली लगेच. वातावरणाचं काय खरं नाही बाबा, कधी पण पाऊस वगैरे पडू शकतो. तर पडेल असं वाटत नाही, पण आज वातावरण थोडं वेगळं आहे नेहमीपेक्षा. म्हणजे आज ऊन नाही आहे जास्त. आता जवळजवळ 10-10:30 होत आलेत, बट ऊन पडलेलं नाही आहे, जे की रोज भरपूर ऊन पडतं. ठेवलेला आहे. आणि आता हा इथे आपला जो साधा नॉर्मल चकलीचा साचा असतो तो घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे जे आपण बनवलेलं आहे मिश्रण ते साच्यात भरून घ्यायचं. जशा नेहमी चकल्या ज्या बनवतो तशा चकल्या इथे बनवून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता इथे आता मंडळींना थोडंसं ऊन पडलं आहे म्हणून इथे आता हे थोड्याशा चकल्या ताटात आणून ठेवल्यात बाहेर. आता ऊन होतं, लगेच सावली आली. तर आता जवळजवळ 2-3 तास झालेले आहेत आणि हे आता असे वाळत आलेत. सकाळी ऊन नव्हतं जास्त, पण आता ऊन पडलं आहे. हे इथे ताटामध्ये सुद्धा ठेवलेले आहेत. मंडळींनो तुम्ही सुद्धा पाऊस पडायच्या आधी सर्व पापड वगैरे बनवून घ्या, नवीन नवीन रेसिपी ट्राय करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. बाय.